हॅलो फ्रेंड्स, होमली फूड विथ प्रीती मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चॉकलेट केक, तोही ओरिओ बिस्किट पासून। चला तर मग आपण आता साहित्य बघूया। मी इथे ओरिओ बिस्किटचे 3 पॅकेट घेतलेले आहेत। 1 कप दूध घेतलंय, 1 इनोचं पॅकेट घेतलंय आणि डस्टिंग साठी थोडा आटा आणि तूप आहे। तुम्ही तेलही घेऊ शकता। चला तर मग आता कृतीला सुरुवात करूया। मी इथे नॉनस्टिकची जुनी कढई घेतली आहे, त्यात मीठ पसरून घातलेलं आहे। त्यावर मी असा कुकरची जाळी ठेवते आणि हे आपण प्रीहीट करायला ठेवूया साधारण 10 मिनिटं। आता आपण ओरिओ बिस्किटाचे असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घेतोय। आपण आता ओरिओ बिस्किटची पूड करून घेणार आहोत आणि मग त्यात आपण दूध घालून परत फिरवून घेणार आहोत। तर मी पहिल्यांदा ह्याची पूड करून घेते, मग तुम्हाला दाखवते। आपली बिस्किटची पावडर तयार आहे। त्यात आपण आता 1 चमचा दूध बाकी ठेवून बाकीचं दूध मिक्सर मध्ये थोडं थोडं करून फिरवून घेतोय। इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला थोडं दूध ठेवणं भाग आहे। आपण आता हे मिक्सचर एका बाउल मध्ये काढतोय। सगळ्यांकडे बटर पेपर नसतो, त्यामुळे मी आज तुम्हाला डस्टिंग करून कसं भांडं तयार करायचं केक बेक करायला ते दाखवते। तुम्ही तेल पण घेऊ शकता। मी इथे साजूक तूप घेतलंय, त्याने केकला छान स्मेल येतो। आपण सगळीकडे तूप लावून घेतलेलं आहे। आता हा आपला रोजचा पोळीचं पीठ आहे, ते आपण असं एक साइडला टाकून सगळ्या कॉर्नर्सला आपण पसरून घेणार आहोत, म्हणजे केक खाली चिकटणार नाही। तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूनी आपलं पीठ चांगलं कोट झालेलं आहे। आता हे बेकिंग साठी रेडी आहे। आता आपण इनो त्या मिक्सचर मध्ये घालूया आणि एकदम हलक्या हाताने मिक्स करूया। 5 ग्रॅम इनोचं पॅक आपण यात घालतोय आणि आता त्याच्यावर ऍक्टिव्हेट होण्यासाठी 1 ते 2 चमचे दूध घालतो, म्हणजे त्याने छान ऍक्टिव्हेट होतो इनो। आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचंय, फार जोरात करायचं नाही, नाहीतर केक नीट फुगत नाही। चला आता आपण टीन मध्ये मिक्सचर ओततो। आपण हे 2 ते 3 वेळा असं टॅप करून घेणार आहे, म्हणजे काही एअर बबल असतील तर ते निघून जातील। चला आता आपण हा टीन सांभाळून त्या कढईमध्ये ठेवणार आहोत। काळजी घ्या, कारण कढई गरम आहे। तुम्ही चिमट्याने पण ठेवू शकता। आता आपण ह्याला 25 ते 30 मिनिटं झाकण न उघडता शिजून देणार आहोत आणि मग आपण चेक करूया की आपला केक बेक झाला आहे का। 30 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघूया आपला केक बेक झालेला आहे का। मी इथे टूथपिक घालून बघतेय, टूथपिक क्लीन आली आहे, म्हणजे आपला केक चांगला शिजलेला आहे। आपण गॅस बंद करूया आणि तो थोडा थंड झाल्यावर मग आपण पुढे काय करायचं ते बघूया। आपण आता त्याच्या सजावटीसाठी मी इथे 2 कंपाऊंड डार्क चॉकलेट घेतलेलं आहे, ते आपण नंतर कापून घेणार आहोत। 2 चमचे बटर घेतलेलं आहे आणि इथे मी नॉन डेअरी क्रीम आहे माझ्याकडे, ती वापरणार आहे। जर तुम्ही 250 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतलंय तर मी इथे 125 ग्रॅम ते 150 ग्रॅम पर्यंत ही क्रीम यूज करणार आहे। मी तुम्हाला सांगेन किती वापरली ते। आणि सजावटीसाठी आपण इथे डेकोरेशन साठी हे बॉल्स, सिल्वर बॉल्स आणि चांदण्या घेतलेल्या आहेत। आणि आपल्याला केक मॉइस्ट करण्यासाठी इथे साखर, 2 टेबलस्पून साखर मी इथे पाण्यामध्ये विरघळून घेणार आहे। तर आपण आता चॉकलेट गनाश कसा बनवायचा ते बघतोय।
त्यासाठी आपल्याला डबल बॉयलर मेथड वापरायची आहे। मी आधी पाणी गरम करून घेते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते। तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं थोडं दूधही 1 पाऊंड कप टाकू शकता, पण माझ्याकडे इथे आता अवेलेबल आहे म्हणून मी नॉन डेअरी क्रीम घालते। आता आपण हे डबल बॉयलर मेथडनी मेल्ट करून घेणार आहोत। डार्क चॉकलेट आणि टॉपलाइटची क्रीम थोडीशी मिक्स करून घेतो आणि मग त्याला डबल बॉयलर वरती वितळवून घेणार आहोत। आपण एका भांड्यामध्ये गरम पाणी उकळत ठेवलंय, त्यावर आता हे भांडं ठेवणार आहोत आणि मग हळूहळू वितळून घेणार आहोत। हे पूर्णपणे वितळलं की आपण त्यात 2 चमचे बटर घालणार आहोत। त्याने आपल्या केकला ज्यावेळी आपण त्यावर ते गनाश ओतू तेव्हा त्याच्यावर ग्लेज चांगली येते। पूर्णपणे आपल्याला वितळून घ्यायचंय। आपण बटर घातलेलं आहे, आता हे पण त्यात मेल्ट करून घेऊया। आता आपण गॅस बंद केला तरी त्यावर ते होणार आहे। मी आता गॅस बंद करते। तुम्ही बघू शकता आपलं बटरही यात छान मेल्ट झालंय। आता आपण काय करणार आहे, थोडंसं हे यात ठेवणार आहोत जे आपल्याला नंतर केकवर ओतायला लागेल आणि त्यातला अर्धा गनाश मी दुसऱ्या भांड्यात काढून फ्रीज मध्ये ठेवणार आहे, म्हणजे पुढे काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते। आपण जो फ्रीज मध्ये ठेवलेला गनाश होता तो आता घट्ट झालाय, तो मी चमच्याने साधारण 3-4 मिनिटं फेटून घेते, मग तुम्हाला दाखवते। या पद्धतीने फेटायचं आपल्याला, त्याने तो स्मूथ होईल। जर तुमच्याकडे बीटर असेल तर तुम्ही 1 सेकंद त्याने पण फिरवू शकता। मी सगळ्यांना करता यावं म्हणून चमच्याने दाखवते। चांगली थिक झालेली आहे ती आता आपण काय करूया, तिला एका पाइपिंग बॅग मध्ये टाकून घेऊया। आपण काय करायचं, एका ग्लास मध्ये अशी पाइपिंग बॅग उभी करून अशा पद्धतीने लावायचंय आणि मग त्यात आपल्याला हा गनाश आहे तो भरून घ्यायचा। हे आता आपण बाजूला ठेवूयात आणि आपण आपला केक थंड झालाय त्याला 2 पार्ट मध्ये कट करून घेणार। आता आपण आपला केक डिमोल्ड करण्याकरता एकदा सुरी अशी साइडने फिरवून घ्यायची म्हणजे तो कुठेही अडकणार नाही। आता एक प्लेट घ्यायची, उलटा करायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला केक डिमोल्ड झालेला आहे। सॉफ्ट झाला एकदम। आता आपल्याला ह्याला हाफ मध्ये कट करून घ्यायचंय। आपण घरातल्या सुरीच्या सहाय्याने त्याला आता अलगद असं फिरवत कट करून घेणार आहोत। मग मी तुम्हाला 2 पार्ट झाले की दाखवते। हळू हाताने करा नाहीतर केक तुटायची भीती असते। हलक्या हाताने आपण आता याचे 2 पार्ट केलेले आहेत। आता आपण काय करूया, हे जे साखरेचं सिरप करून ठेवलंय त्याने आपल्याला केक मॉइस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे तो खाताना घशात बसत नाही आणि एकदम स्मूथ होतो। आणि आपल्या केकला तुम्ही बघितलं असेल जाळी छान आलेली आहे। मी या कोनचा टोप कट केलेला आहे आणि आता आपण हा केक वरती स्प्रेड करून घेतोय। या पद्धतीने आपण हलक्या हाताने स्पॅच्युलाच्या मदतीने ही क्रीम अशी पसरून घेणार आहोत। आता आपण त्यावर दुसरी लेयर ठेवणार आहोत।
यावर पण आपण आता शुगर सिरप घालून घेतोय। या पद्धतीने आपण जेवढं जमेल तेवढा गनाश पसरून घेतलाय। नंतर आपल्याला त्याला चांगली फिनिशिंग द्यायची आहे, ते कशी द्यायची ते मी तुम्हाला दाखवते। आता आपल्याला याला 10 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवायचं आहे, म्हणजे ही क्रीम चांगली त्यावर सेट होईल। मी इथे बीटरच्या सहाय्याने क्रीम बीट करून घेतलेली आहे, ती आता मी परत कोन मध्ये नोझल लावून भरून घेते। आता आपण पातळ केलेला हा गनाश त्याच्यावर ओतून घेतोय। आपण आता जे त्यावर ग्लेज ओतलं होतं गनाशचं, ते आता आपण फ्रीज मध्ये 10 मिनिटं थंड करून घेतलंय। आणि जे क्रीम आपण बीट केलं होतं त्याने आपण थोडीशी डिझाईन करून घेऊया साइड बॉर्डरला। आपला आता चॉकलेट केक डेकोरेट करून रेडी झालाय। त्याला मी 10 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवते, मग तुम्हाला कट करून दाखवते। कुठलाही केकचा क्लास न करता तुम्ही ओरिओ बिस्किट आणि काही मोजक्या साहित्यात घरातल्या घरात चॉकलेट ट्रफल केक तयार करू शकता। मी तुम्हाला आता केक कट करून दाखवते। तुम्ही बघू शकता आपला केक एकदम सॉफ्ट, मॉइस्ट आणि छान झालेला आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरही क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवीन रेसिपीसह आपण भेटत राहू। क्रिसमसच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। थँक यू।